कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। एप्रिल महिन्याच्या याच तारखेला कर्जमाफीला सुरुवात होणार। पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच कर्जमाफीची फिक्स तारीख आता पत्रकारांना सांगून टाकल्या। बघा कोणत्या तारखेला फिक्स कर्जमाफी होणार आहे बघा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांची आज परत एकदा पत्रकार परिषद झाली। त्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या बद्दल दिलासा देणारी शेतकऱ्यांना बातमी आता दिली आहे। पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना हे 4 प्रश्न आता विचारले की त्यामधील पहिला प्रश्न असा आहे, खरंच कर्जमाफी करणार आहात का फक्त शेतकऱ्यांना अजून पण आश्वासनच देत बसणार आहात? तर बघा यावर मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिले नक्की बघायचं आहे। त्यामधील आता दुसरा प्रश्न असा आहे, सरकारच्या तिजोरीमध्ये कर्जमाफीसाठी पैसे शिल्लक आहेत का? का तुम्ही केंद्र सरकारला कर्जमाफीसाठी वेगळा काही निधी मागवणार आहेत का? याचं सुद्धा उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता पत्रकारांना दिलाय। काय नक्की उत्तर दिलं बघा। त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, एप्रिल महिन्यामध्ये कर्जमाफी होणार, एप्रिल महिन्यामध्ये कर्जमाफी होणार अशी जी काय न्यूज मध्ये बातम्या पसरत आहेत तर त्या बातम्या खऱ्या आहेत का? का खरंच तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये कर्जमाफ करणार आहात का? आणि जर एप्रिल महिन्यामध्ये कर्जमाफ तुम्ही करणार असाल तर नेमकं कोणत्या तारखेला तुम्ही एप्रिल महिन्याच्या कर्जमाफी शेतकऱ्यांना देणार आहात ते लवकर सांगा, असा प्रश्न उपस्थित केलाय। त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न असा विचारण्यात आला, नेमकं कर्जमाफी जर झाली तर नेमकं 50,000 रुपयांची कर्जमाफी करणार का नेमकं 1 लाख रुपयांची कर्जमाफी करणार का 2 लाख रुपयांची कर्जमाफी करणार का तुम्ही जो निवडणुकीच्या आधी शब्द दिला होता तर तो सरसकट 3 लाख रुपयांची कर्जमाफी करणार? नेमकं कोणती कर्जमाफी किती लाखांची करणार ते सांगा, याचं सुद्धा उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सर्व शेतकऱ्यांसाठी दिलं आहे। त्यानंतर 5वा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे की जो मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला की तुम्ही नक्की आता कर्जमाफी करणार आहात तर त्याचा फायदा कोणकोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे? नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा किती होणार आहे असं सुद्धा विचारण्यात आलं। म्हणजेच बघा रेग्युलर जे कर्ज शेतकरी भरतात त्यांना याचा काय फायदा नेमका होणार आहे? का ते शेतकरी नाराज होणार आहे? आणि ज्यांनी मागील 2019 ते 2025 पर्यंत कर्ज ज्या शेतकऱ्यांनी काढलाय त्यांना नेमका कोणाकोणाला फायदा मिळणार आहे? तर बघा कोणकोणते शेतकरी वगळण्यात येणार आहे यावर सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता स्पष्टपणे पत्रकारांना स्पष्टीकरण दिलं आहे। शेतकरी मित्रांनो, या 4 ते 5 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता ऐकल्यानंतर तुम्हाला दिलासा मिळणार आहे। बाकीचे कोणतेही व्हिडिओ तुम्हाला पाहण्याची गरज भासणार नाही। यामध्ये तुमच्या मनामध्ये सर्व जे काय प्रश्न असतील कर्जमाफीच्या संदर्भात तर ते क्लिअर होतील। जसे की एप्रिल महिन्यामध्ये कर्जमाफी होणार का आणि एप्रिल महिन्यामध्ये जर समजा कर्जमाफी जर झालीच तर किती लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार? या कर्जमाफीचा फायदा रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किती होणार आहे? तसेच फिक्स कोणत्या तारखेला एप्रिल महिन्याच्या कर्जमाफी होणार आणि ज्याचा फायदा आहे तर तो कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जास्त फायदा होणार आहे? तसेच शेतकरी मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अशी एक आनंदाची टिप्स भेटणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त या कर्जमाफीचा फायदा कसा होणार आहे हे सांगण्यात आले। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अगदी सविस्तर माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आलेला आहे। नेमकं पत्रकारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या 4 ते 5 प्रश्नांची उत्तरे काय काय दिली आहेत सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा महत्त्वाचा 2 मिनिटाचा वेळ नक्की द्या। शेतकरी मित्रांनो, पत्रकारांनी पहिला जो प्रश्न विचारला आहे तर शेतकऱ्यांना तर तो असा आहे, तर तुम्ही जो कर्जमाफी आता एप्रिल महिन्यात करणार आहे असं न्यूज मध्ये येत आहे तर या कर्जमाफीसाठी खरंच राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे आहेत का? तुम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी मागवणार आहात का? याचे उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी असे दिले आहे। काय उत्तर दिलेत नक्की बघा। सध्या तर आता लाडकी बहीण योजना असेल, अन्य कोणत्या योजना असतील ज्याच्या माध्यमातून तिजोरी सध्याला रिकामी आहे। बघा मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले, सध्याला लाडकी बहीण योजना असेल आणि नवनवीन योजना आता सत्तेमध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी तसेच लाडक्या बहिणीसाठी काढल्या ज्याच्या माध्यमातून तिजोरीमध्ये सध्या पूर्णपणे खणखणाट आहे, रिकामी आहे तिजोरी। तिजोरीमध्ये अजिबात पैसे नाहीत। तर तिजोरीमध्ये पैसे असते तर खरंच तिजोरीमध्ये पैसे असते तर आम्ही 10 मार्च या दिवशी जो अर्थसंकल्प सादर झाला तर त्या दिवशीच कर्जमाफ तुमचं केलं असतं, जाहीर केलं असतं। परंतु तिजोरीमध्ये अजिबात पैसे शिल्लक नाहीत।
त्यामुळे आम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून 65,000 कोटीचा निधी आता मागवण्याचं ठरवलं आहे, मागवणार आहोत। आणि या 65,000 कोटीचा जो काय बघा 65,000 कोटीचा जो काय निधी आहे तर तो कोणत्या तारखेला येणार आहे याची तारीख सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्या। पण त्याआधी मित्रांनो आपण जाणून घेऊयात की मुख्यमंत्री साहेबांनी कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा किती होणार आहे, कसा होणार आहे ते काय सांगितले बघा। आता बघा त्यांनी सांगितलं की नियमित कर्ज भरणाऱ्यांना याचा लाभ कसा मिळणार आहे, का त्यांच्यावर अन्याय होणार आहे का, त्यांनी कर्ज 2019 पासून बघा 2019 ते 2025 पासून कर्ज कोणी कोणी काढून ठेवलंय त्यांना पण कसा फायदा होणार आहे, काय काय सांगितले बघा। जे नियमित रेग्युलर कर्ज बँकांचे बघा वर्षाला कर्ज जे भरतात तर राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांच्यासाठी एक वेगळा 25,000 रुपयांचा बोनस सरकारकडून आता कर्जमाफीच्या दिवशी आता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी अजिबात अन्याय आम्ही करणार नाही असं सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आले। आणि जे 2019 पासून 2025 पर्यंत कर्ज ज्या शेतकऱ्यांनी काढले त्यांचे फक्त आणि फक्त 1 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्यात येणार आहे असं सुद्धा सांगण्यात आले। शेतकरी मित्रांनो पुढचे प्रश्न 2 राहिलेत तर ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे एप्रिल महिन्यामध्येच कर्जमाफी होणार आहे का, आणि एप्रिल महिन्यामध्ये जर कर्जमाफी झाली तर नेमकं कोणत्या तारखेला कर्जमाफी एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे, आणि केंद्र सरकारकडून जो 65,000 कोटीचा निधी मागवण्यात आलेला आहे तर तो एप्रिल महिन्याच्या कोणत्या तारखेला आता महाराष्ट्र सरकारला देण्यात येणार आहे। नेमकं शेतकऱ्यांचं ज्या बँकांचं कर्ज काढण्यात आले त्या बँकाकडून तुमचं कर्ज माफ झालं असं परिपत्रक नेमकं केव्हा तुमच्या हातामध्ये येणार आहे, अगदी सविस्तरपणे माहिती तुम्हाला पुढील 2 मिनिटाच्या आतमध्ये समजणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की तुम्ही बघायचा आहे। यावर मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की एप्रिल महिन्यामध्ये आम्ही कर्जमाफी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत, आणि यासाठी केंद्र सरकारला आम्ही मार्च महिन्याच्या 1 तारखेला 65,000 कोटी रुपयांचा आम्हाला शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी निधी लागणार आहे असं सुद्धा 1 मार्चलाच आम्ही त्यावेळी रिक्वेस्ट केलेलं आहे। परंतु केंद्र सरकारचं बघा केंद्र सरकारच्या पण काही अडचणी आहेत, त्यामुळे अजून हा 65,000 कोटीचा निधी आम्हाला आलेला नाही। एप्रिल महिन्यामध्येच या तारखेला हा 65,000 कोटीचा निधी महाराष्ट्र सरकारला मिळण्याची दाट शक्यता आहे। मग कोणत्या तारखेला 65,000 कोटीचा हा निधी राज्य सरकारला मिळणार याची तारीख सुद्धा आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्या, तर ती तारीख कोणती आहे तुम्हाला पुढे समजणारच आहे। पण त्याआधी शेतकरी मित्रांनो तुम्हाला राज्य सरकारच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे, तुम्ही कर्ज काढलेल्या बँकांचे तुम्हाला दिवसातून 4 वेळा 5 वेळा कॉल आता येऊ लागले आहेत। अनेक शेतकऱ्यांचे तसे आम्हाला फोन सुद्धा येऊन सांगण्यात आले की आम्हाला बँकेकडून त्रास वाढलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे असं लक्षात आल्यानंतर बँका शेतकऱ्यांच्या मागे मोठ्या फोर्सने आता भीती दाखवण्यात पटाईत असतात। त्यांना त्यांच्या टार्गेट कंप्लीट करायचं असतं। यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांना धमकी देणाऱ्या बँका म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी बँक अशा प्रकारच्या ज्या बँका आहेत तर त्या अनेक शेतकऱ्यांना त्यामध्ये आता अनेक शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये कर्ज काढून ठेवले आहे, तर या बँकांनी शेतकऱ्यांना धमकवायला आता सुरुवात केली आहे। यावर तुम्हाला आता काय करायचं आहे बघा, तुम्ही अजिबात त्यांचा कॉल आहे तर त्यांचा कॉल उचलल्यानंतर स्पष्टपणे सांगायचं आहे की राज्य सरकार कर्जमाफी करण्याच्या पूर्णपणे तयारीत आहे। तुम्ही सुद्धा बातम्या बघा बातम्यामध्ये सांगण्यात येत आहे की एप्रिल महिन्याच्या शेवटच्या किंवा पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे। त्यामुळे तुम्ही काही जरी केला तर आम्ही कर्ज भरणार नाही, सरकारकडूनच कर्ज हे माफ केले जाणार आहे असं तुम्ही बँकांना फोन आल्यानंतर त्यांना सांगू शकता। तर बघा तुम्ही ज्याची अपेक्षा घेऊन बसलाय की म्हणजे एप्रिल महिन्याच्या कोणत्या तारखेला तुमची कर्जमाफी होणार आहे, मुख्यमंत्र्यांनी यावर काय स्पष्टीकरण दिले बघा। तर बघा शेतकरी मित्रांनो एप्रिल महिन्याच्या 10 ते 15 तारखेपर्यंत आता सरकार 65,000 कोटी रुपयाचा निधी आता केंद्र सरकार 65,000 कोटीचा निधी राज्य सरकारला देईल, आणि ज्यावेळी महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमध्ये 65,000 कोटीचा निधी येईल
त्यावेळी महाराष्ट्र सरकार हे तुमचं कर्जमाफी आहे तर ते आम्ही आता करू स्पष्टपणे सांगेल। त्याच वेळी आता राज्य सरकारच्या माध्यमातून तुमची कर्जमाफी करण्यात येईल। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची कर्जमाफी ही 100% होणारच आहे, परंतु तुम्ही थोडं धीर धरा, संयम धरा, चुकीचं पाऊल उचलू नका असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।